पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादर आणि सिस्टर प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रार्थनेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाप कबूल केलेला आहे योग्य निर्णय जीवनामध्ये घेतात प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रभू येशूचा निरंतर असलेली हाक आहे माझ्या मागे ये सगळ्यांना प्रभू सांगणारी गोष्ट आहे माझ्या मागे ये हालेलुया हालेलुया प्रत्येक रिट्रीट आपल्याला विचार करायला लावत आहे मी कोणाच्या मागे आहे खरोखर मी कोणाच्या मागे आहे हालेलुया जर मी काहीतरी चुकीच्या व्यक्तीच्या मागे असेल तर एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या मागे असेल तर कळतच नाही अशा काहीतरी गोष्टीच्या मागे असेल तर हालेलुया माझ्या जीवनामध्ये अयोग्य निर्णय सर्व बाजूला करू एक योग्य निर्णय घ्यायचा वेळ आहे रिट्रीट मी कोणाच्या मागे आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया असा अनेक लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हालेलुया एका काळामध्ये येशूच्या मागे होते ते दिवस गेला आता दुसऱ्या कोणाचं तरी मागे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू प्रियानो आपल्या जीवनामध्ये मूल्यांकन करणे गरजेचे आहे मी सध्या कुठेपर्यंत पोहोचलो धन्यवाद येशू हालेलुया परमेश्वर आपल्याला कुठे कुठे उभा करताय एका सिस्टरांचा जुबिली इयर जुबिलीचा कार्यक्रम चालू आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया त्याचा थोडी वेळ अगोदर ती सिस्टर मला भेटायला आली आणि सिस्टरने मला सांगितलं मी फार मी तुमचा वाट पाहत होतो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे हालेलुया मी सांगितलं सिस्टर कार्यक्रम वगैरे संपू दे त्यानंतर आपण बोलू आता एवढ्या गर्दी आहे सर्व लोक तुमच्या मागे आहे तुम्ही माझ्या बरोबर येऊन बसले तर बरोबर नाही दिसणार हालेलुया प्रेज द लॉर्ड सिस्टरने सांगितलं नाही फादर मला थोडी वेळ तुमच्या बरोबर अगोदर येऊन बसायचं आहे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया सिस्टरनी हृदय उघडून माझ्याशी असे बोलले फादर बेनी मी कितपर्यंत विश्वासू होतो मी कुठपर्यंत विश्वासू होती ते मला अजून माहित नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया मी सिस्टरला सांगितलं सिस्टर तुम्ही जुबिलीच्या तयारीचा रिट्रीट केलेला आहे प्रार्थना केली आहे तुमचं सगळं तयारी झाली आहे हालेलुया आता तुम्ही एकच गोष्ट जाणायचं आहे की मला ज्याने बोलवलं तो विश्वासू आहे ज्याने मला बोलवलेला आहे तो विश्वासू आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू जो मला बोलवत आहे तो विश्वासू आहे जो मला बोलवत आहे तो मला निरंतर एकच गोष्टी सांगत आहे तू माझ्या मागे ये हालेलुया अधून मधून इकडे तिकडे तू हात लावलेला आहे इकडे तिकडे तू काही गोष्टीच्या मागे गेलेला आहे ते सर्व सोड आता तू माझ्या मागे
हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, परम पवित्र संस्काराला हालेलुया, धन्यवाद यीशु. एकदा एक फादर माझ्याबरोबर बोलायला बसले. बोलता बोलता त्या फादरने मला बोलले, फादर बेनी, माझ्या जीवनामध्ये एक आनंद मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये आनंद मिळत नाही. काय झालं माहित नाही. हा पहिले असं नव्हतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूने एका फादरांचं नाव दिलं. मी फादरला विचारलं, परमेश्वर असे एक नाव देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फादरने सांगितलं की तुम्ही ज्या फादरांचं नाव घेत आहे तो माझा वर्गमित्र होता आणि तो मरण पावला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. त्या फादरने सांगितलं की तो फादर मरायचा अगोदर माझ्या बरोबर थोडी वेळ काहीतरी बोलले होते. त्यांनी मला थोडा जबाबदारी दिली. मी त्या जबाबदारीच्या मागे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादरांना विचारलं, फादर तुमचा आनंद कधीपासून कमी पडायला लागले जरा विचार करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. मित्र मित्रांमध्ये असलेले काही बोलणे वेळ झाले आणि तो मित्र मरण पावला. हालेलुया. त्या मित्राने तेव्हा बोललेले काही गोष्टी आता हे फादर पूर्ण करत बसलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फादरांना परमेश्वराने काय म्हणून हाक मारलेला आहे? माझ्या मागे ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, तुमच्या हृदयामध्ये दुःख यायला लागलं तर जाणायचं मी दुसरा कोणाचं तरी मागे कदाचित चालायला चालू केलं असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं कार्य असे आहे, परमेश्वर एखाद्याला बोलवत आहे, एक जबाबदारी देत आहे. त्या जबाबदारी देताना परमेश्वर पुढे पुढे सगळ्या गोष्टी नाही समजावून देणार. माझं नाव झीनल डिसोजा. मी पापडी पॅरिश करून आली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही नाशिकला गेलो होतो. मी, माझी सासू आणि माझा मुलगा. आम्ही ज्या रात्री आम्ही नाशिकवरून परत आलो त्याच रात्री मला आणि सासूला, आम्हाला दोघींना वॉमिट आणि मोशन्स झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघीजणी एकत्र डॉक्टरकडे गेलो. सासूला बरं वाटलं, परंतु मला काहीच फरक पडला नाही. मी जवळजवळ 4-5 इंजेक्शन घेतले, खूप अँटीबायोटिक खाल्ले. डॉक्टरांनी सांगितलं का तुला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच व्हावं लागेल, त्याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही. मी हॉस्पिटलमध्ये लीलावतीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. 2 दिवस ऍडमिट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. चौथ्या दिवशी पुन्हा सेम प्रॉब्लेम. डॉक्टरांनी मला मेसेजवरती गोळी दिली. गोळी खाली, परंतु मला काही फरक पडला नाही. सगळे रिपोर्ट काढले, सगळे रिपोर्ट टेस्ट सगळे नॉर्मल, परंतु आजाराचं निदानच समजत नव्हतं. मग आमच्या घरात एका व्यक्तीने सांगितलं कदाचित तुझी बेंबीतली गाठ सरकत असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुला मोशन्स होतात का, आपण चेक करू. मी चेक केला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का त्याच्यामुळेच होते. त्यांनी त्याच्यावरती उपाय सुद्धा, घरगुती उपाय केला, परंतु हा प्रॉब्लेम थोडे दिवस आराम पडला आणि पुन्हा चालू झाला. फेब्रुवारीपासून आताच्या क्षणापर्यंत हा प्रॉब्लेम मी फेस करत आहे. मी फादरांना 2-3 वेळा फोन करून फादरांचा आशीर्वाद देखील घेतला, परंतु मला काहीच फरक पडत नव्हता. तेवढ्यापुरतीच व्हायचं आणि परत तेच व्हायचं. फादरांना मी गेल्या महिन्यात फोन केला, फादर मला खूप त्रास होत आहे आणि मी ज्या व्यक्तीकडे जात आहे त्या व्यक्तीकडे तुम्ही मला जाऊन देत नाही, पण तरी सुद्धा मी जातच राहिले. मी फार मोठा पाप केला. मी फादरांना पण
दिवशी यायची त्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याकडे जाऊन ती गाठ बसवून आली, कारण मला खूप मोशनचा त्रास होत होता. फादरांना मी सांगितलं, मी काल कन्फेशन देखील केला. सकाळी सुद्धा मला सेम प्रॉब्लेम झाला. सकाळी मी फादरांचा आशीर्वाद घेतला. मी मोनिका सिस्टरांना देखील सांगितलं की आज रोजरीचे एक रहस्य माझ्यासाठी अर्पण करा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. आता प्रार्थना चालू असताना फादरांना संदेश मिळाला की माझा तो त्रास बरा झालेला आहे. आणि खरोखर मी प्रेयर करत होते तरी सुद्धा मला पोटात कंटिन्यू दुखतच होतं. मला बेचैन होत होतं आणि मी मरियम मातेला सांगत होते की आता मला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. या प्रवासात जर काही झालं तर तुझ्या हातात मी अर्पण करते. आणि फादरांना तो संदेश आला आणि मला आता कंप्लीट बरं वाटलेलं आहे. म्हणून मी मरियम मातेचे, येशू ख्रिस्ताचे, फादर बेनी आणि सिस्टरांचे आभार मानते. प्रभु तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी शरीरामध्ये खूपच अशक्तपणा आहे ना, कळत तुमचा हात, बोट, पायवर कापत आहे. एवढे अशक्तपणा, दुर्बलता शरीरामध्ये येत आहे, तुम्हाला त्रास देत आहे. हालेलुया. अशा त्रासातून जाणारा कोणाला तरी हे जे अशक्तपणा शरीरामध्ये आहे त्यातून येशूने आता सोडवलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी पोटामध्ये एक त्रास आहे. पोटातील जे त्रास आहे, आंतरीच्या वगैरे भागामध्ये तुम्हाला जाणवत आहे काहीतरी होत आहे, म्हणून अधूनमधून परमेश्वर तुम्हाला या परिस्थितीमध्ये मदत करत आहे. लेखवीच्या संबंधातील खूपच त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. घशाच्या भागामध्ये इरिटेशन होत आहे, म्हणून त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. तुमच्यामध्ये एक व्यक्ती जबरदस्त आळसीपणाच्या बंधनामध्ये आहे. आज करूया, आत्ता करूया असे कधी तुम्ही बोलत नाही. नंतर बघू, उद्या बघू, विचारपूस करून सांगतो असा प्रकारची तुमची भाषा आहे. पवित्र आत्मा आज तुम्हाला मार्गदर्शन देत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना कोणी पण काही पण बोललं तर तुम्ही त्यांना होकार देऊन टाकताय. पाहिजे तसे विचारपूस करणे, माझ्यापेक्षा समजणाऱ्या एका व्यक्तीला जरा विचारून येतो असा प्रकारचा वर मन तुमचा नाहीये. मानेचा त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कमरेच्या भागामध्ये अधूनमधून दुखतच आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. येशू एका व्यक्तीला सांगत आहे, मी तुला प्रकाश देतोच देतो. मी देत आहे त्या प्रकाशात तुमचा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.